ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकय चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिने इति नामिने श्रीमते राधानाथ स्वामिने इति नाम। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आजच्या ह्या भगवद्गीतेचे जे आपला सिरीज चालू आहे त्याच्याबद्दल सगळ्यांचं इथे स्वागत आहे। सर्व वैष्णवींचे स्वागत आहे। सगळ्या वैष्णवींच्या चरणी माझे कोटी कोटी दंडवत। तर आजचा जो श्लोक आहे तो 11व्या अध्यायामधील 35वा श्लोक आहे। तर तो असा आहे, संजय उवाच एतच्छ्रुत्वा वचन केशवस्य कृताञ्जलि निर्वेपमान किरीटी नमस्कृत्वा भूय इवाह कृष्ण सद्गद भीति भीत प्रणम्य। त्याचा अर्थ असा आहे, संजय धृतराष्ट्राला म्हणाला, हे राजन, भगवंतांकडून हे वचन ऐकून थरथर कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार केला। अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गदित स्वरात भगवान श्रीकृष्णांना असे म्हणाला। आता श्रील प्रभुपादांद्वारे तात्पर्य छोटच आहे, आपण वाचूया तात्पर्य। पूर्वी वर्णिल्याप्रमाणे भगवंतांची विश्वरूप पाहून अर्जुन आश्चर्याने गोंधळून गेला। त्याने पुन्हा पुन्हा श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि सद्गदित स्वरात मित्र म्हणून नव्हे तर आश्चर्यचकित भक्त या नात्याने भगवंतांची स्तुती करू लागला। तर आता आजच्या श्लोकामध्ये आपण पाहतोय की येथे संजयाचं हे वाक्य आहे। तर संजय वाच्य पहिलंच आहे की संजय वाच्य कशा पद्धतीने संजयाच्या जे मुखातले जे शब्द आहेत ना ते आजच्या ह्या श्लोकामध्ये आहेत। तर आता बघू की हा जे संजय आहेत त्यांना त्यांचे गुरु व्यास मुनींकडून एक कशा पद्धतीने एक शक्ती संपादित झालेली होती, की त्यांना शक्ती प्राप्त झाली होती, की त्यांना जे काही युद्धभूमीवरती जे चालू आहे ना ते त्यांना दिसायचं। आणि ते आता धृतराष्ट्रांना जे काही आहे ना ती संपूर्ण भगवद्गीता जे काही रणांगणावरती घडतं हे सगळं काही ते त्यांना सांगत आहे धृतराष्ट्रांना। तर आपण इथे पाहतो की अर्जुनही आपल्या ज्यावेळेस सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये कसं होतं की अर्जुन ज्यावेळेस पाहतात की रणांगणावर सगळे आपले नातेवाईक आहेत त्यावेळेस ते शोकाकुल झाले आणि शोकाकुल अवस्थेमध्ये त्यांना त्यांना युद्ध करणार नाही या अवस्थेपर्यंत आले ते। आणि त्यावेळेस मग भगवान श्रीकृष्णांनी संपूर्ण भगवद्गीता सांगायला सुरुवात केली, की त्यांना हे समजूत काढायला सुरुवात केली की तू काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने। मग त्यांना सांख्ययोग सांगितला, कर्मयोग सांगितला, ध्यानयोग सांगितला, राजविद्या राजगुह योग, म्हणजे अशा पद्धतीने अनेक असे अध्याय त्यांना एक 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 ते समजावून सांगत आहेत। आणि त्याच्यानंतर काय झालंय की आता अर्जुनाची इच्छा झाली की आपल्याला आता विश्वरूप भगवंतांचं जे विश्वरूप दर्शन आहे ना ते घ्यायचं। आणि मग हे अर्जुनाची जी इच्छा आहे ना ती इच्छा अर्जुनाची झाल्यानंतर भगवंतांनी त्यांची इच्छा पूर्ण करायची ठरवली आणि त्यांना त्यांचं विश्वरूप दर्शन दिलं। ज्यावेळेस विश्वरूप दर्शन त्यांनी जे पाहिलं की त्यावेळेस अर्जुन हा अवाक झालेला आहे की एवढं मोठं दर्शन हे जे पाहून आहे ना ते पाहतात आणि ते पुन्हा भगवंतांचं दर्शनच नाही तर भगवंतांचे जे शब्द आहेत, भगवंत काय म्हटले याच्यानंतर सुद्धा बघा भगवंत असे म्हटले की मी काळ आहे, मी काळ आहे आणि कशा पद्धतीने सगळं काही आधीच सगळे हे जे माझ्या मी गिळंकृत केलेले आहेत सगळे, आणि तू फक्त निमित्त मात्र हो, निमित्त मात्र होऊन काय कर तू हे युद्ध कर आणि युद्ध केल्यानंतर तू विजय होशील आणि ह्या ज्या सगळ्या समृद्ध राज्याचा तू काय कर उपभोग घे, असं भगवंत त्यांना सांगतात। हे सगळं सांगितल्यानंतर मात्र काय झालंय की अर्जुनाची अवस्था अशी झाली म्हणजे आता हे
संजय धृतराष्ट्रांना आता सांगत आहे की कशी अवस्था ही अर्जुनाची झालेली आहे. की अर्जुन भगवंतांना म्हणते, काय म्हणतात, केशव म्हणत आहेत, अर्जुनाला काय म्हणत आहे, किरीट हा शब्द इथे उल्लेख आहे. आता आपल्याला सुरुवातीला आपण पाहूया की सुरुवातीला की किरीट आहे हा शब्द अर्जुनाला किरीट हा शब्द का वापरलेला आहे आपण हे आधी पाहूया. म्हणजे हे अर्जुनाला जे नाव मिळाले ना ते इंद्राकडून मिळालेलं नाव आहे. आता इंद्राकडून हे जे नाव मिळाले ना ते आपल्याला आधी सुरुवातीला पाहूया की म्हणजे कुंती महाराणीला हे दुर्वास मुनींकडून हे वरदान प्राप्त झालं होतं की कशा पद्धतीने प्रत्येक देवतांचे अनेक देवतांची ज्या इच्छा असते त्या देवतांचं आवाहन करून त्या देवतांकडून त्यांना पुत्र प्राप्ती होऊ शकत होती. आणि हे दुर्वास मुनीला आधीच भविष्य माहिती होतं की ही वेळ आता कुंती महाराणीवरती येणार आहे म्हणून. मग कुंती महाराणीवरती हे वेळ खरं आली ज्यावेळेस आहे ना पांडू महाराजांना शाप मिळाला. त्याच्यानंतर पांडू महाराजांच्या आज्ञेवरून मग कुंती महाराणींनी काय केलं की एका एका देवतेंना असं आवाहन केलं. जसं की त्यांनी युधिष्ठिर महाराजांसाठी म्हणजे धर्मराजांकडून त्यांना युधिष्ठिर महाराज प्राप्त झाले. आणि नंतर त्यांना वायुदेवतेंकडून भीम प्राप्त झाले. आणि नंतर इंद्राकडून त्यांना अर्जुन प्राप्त झाले. आणि अश्विनी कुमारांकडून नकुल आणि सहदेव हे दोघ जण असे 5 पांडव आता त्यांना पुत्र म्हणून प्राप्त झाले. आता बघा की हे पुत्र प्राप्त झाल्यानंतर विवाहाच्या आधी सुद्धा म्हणजे सूर्यदेवतेंकडून त्यांना काय झालं होतं की कर्णाचा जन्म झालेला होता. आणि तो त्यांनी भगवंतांच्या म्हणजे लग्नाच्या आधी झाल्यामुळे काय झालं त्याने भगवंतांच्या भरोशावर त्यांना सोडून दिलं होतं. आता येथे महाभारतात तिथे वर्णन आहे की कशा पद्धतीने अर्जुन आहे ना ज्यावेळेस आता अर्जुन हे इंद्राच्या अंशापासून झालेले असतात. मग आता एक दिवस काय होतं की ते अर्जुन अर्जुन काय करतात की स्वर्गामध्ये जातात. स्वर्गामध्ये गेल्यानंतर सुद्धा तिथे काय करतात त्यांचा पराक्रम ते दाखवतात. म्हणजे कसा काय काय पराक्रम दाखवतात तर ते अनेक तिथल्या दानवांना सुद्धा ते धाराशीर करतात जे देवतांना सुद्धा शक्य नव्हतं. म्हणजे अगदी त्या दानवांचं सुद्धा नाव दिलंय की निवात कवच परत पलोम आणि कालिकीय ह्या ज्या दानवांना काय करतात अर्जुन मारतात. आता हे अर्जुन ज्यावेळेस त्यांना मारतात त्यावेळेस इंद्राला सुद्धा फार विशेष वाटतं आणि ते इंद्र खूप त्यांची स्तुती करतात की त्यांना आलिंगन देतात आणि त्यांना डोक्यावरती त्यांना हात लावून त्यांना त्यांचं चुंबन घेतात. म्हणजे त्यांना खूप आनंद होतो की माझ्या अंशातील हा जो मुलगा आहे तो इतका पराक्रमी आहे म्हणून. आणि मग त्यांना हे केल्यानंतर ते काय करतात की त्यांना अनेक सगळे देव देवता सुद्धा त्यांना त्यांना ते सुद्धा स्वतः अनेक भेटवस्तू त्यांना देतात. आता भेटवस्तू त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या भेटवस्तू प्राप्त झाल्या त्यांना त्याच्यामध्ये त्यांना कवच सुद्धा प्राप्त झालं की कवच म्हणजे जे कोणीही त्यांना त्या कवचाला भेदू शकत नाही असं त्यांना कवच प्राप्त होतं. त्याच्यानंतर देवदत्त नामक शंख सुद्धा त्यांना प्राप्त होतं त्यावेळेस. म्हणजे आपण जे म्हणतो ना देवदत्त धनंजय तसं हे देवदत्त आहे ना ते जे इंद्राकडून प्राप्त झालेला शंख असतो. तर आणखीन दिव्य माळा सुद्धा त्यांना प्राप्त होती. दिव्य माला जी कधीही सुकू शकत नव्हती अशी त्यांना माळा प्राप्त होते. आणि एक दिव्य किरीट प्राप्त होतं. किरीट म्हणजे काय तर एक काय होतं मुकुट. जो मुकुटच्या मुकुटामुळे ना अर्जुन आहे ना असा विशेष दिसायचा सगळ्यांमध्ये विशेष दिसायचा तो मुकुट घातल्यानंतर. तसं त्याच्यात विशेषता अजूनही होती की ते भगवंतांचे महान भक्त होते धनुर्धारी होते आणि त्यांच्याकडे अनेक अशा भेटवस्तू त्यांच्याकडे होत्या. म्हणजे अशा पद्धतीने हा अर्जुन हा विशेष वाटायचा सगळ्यांमध्ये. आता संजय आणि त्यांना भगवंतांना केशव हा शब्द सुद्धा भगवंतांना केशव म्हटलेले. तर केशव म्हणजे काय तर केशवाचा अर्थ सुद्धा असा आहे की क म्हणजे ब्रह्मा आणि ईश म्हणजे शिव आणि व म्हणजे वपू. म्हणजे त्याचा अर्थ काय की असा व्यक्ती ज्यांच्यावरती ब्रह्मा शिव सुद्धा आश्रित आहे. म्हणजे ब्रह्मा शिव सुद्धा आश्रित आहे. ज्यावेळेस आपण शास्त्र वाचन वगैरे करतो ना त्यावेळेस आपल्याला आपण पाहतो की कशा पद्धतीने की ब्रह्मा शिव हे भगवंतांचे दास आहेत म्हणजे किंकर आहेत. मग कशा पद्धतीने की अगदी एवढे महान ते भक्त आहेत ब्रह्मा शिव सुद्धा प्रत्यक्ष ब्रह्मा आणि शिव ब्रज वृंदावनामध्ये सुद्धा म्हणजे त्यांना इच्छा होती की ब्रज वृंदावनमध्ये राहण्याची इच्छा. म्हणजे शिवजी किती द्वारपाल म्हणून किंवा आणखी धामरक्षक म्हणून तिथे राहतात. आणि ब्रह्माजी एक डोंगराच्या रूपांमध्ये तिथे राहतात. म्हणजे भगवंतांचे ते सुद्धा फार महान भक्त आहेत. म्हणजे शिवजींना तर असं म्हटलंय वैष्णवाना यथाशंभू म्हणजे सर्व वैष्णवांमध्ये
खूप महान भक्त हे जे कोण आहेत, शिवजी आहेत. म्हणजे अशा पद्धतीने हे जे ब्रह्मा केशव हा शब्द वापरलाय त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे शिव आणि ब्रह्मा सुद्धा त्यांच्या आश्रित आहेत. म्हणजे ते स्वतंत्र भगवंत नाहीये ते. तर ते कोणाला आश्रित आहेत, कोणाच्या भगवंतांच्या आश्रित आहेत. आता आपण पाहतो की अर्जुन आणि कृष्णाचे वचन ऐकले आणि हात जोडून त्यांना काय केलं की तिथे त्यावेळेस हात जोडला आणि उभा राहिले, प्रार्थना करू लागले हात जोडून. जे सगळं असं रूप पाहतात आणि त्यांचं असं वचन ऐकतात त्यावेळेस ते पूर्ण असं हात जोडतात आणि हात जोडून समोर उभा राहतायत. जसं की जणू काय काय होतंय की तुम्हाला काय लक्षात येते की हात जोडून अशी प्रार्थना आणखी कोणी केली होती ब्रज वृंदावन मध्ये? तर कुबेरांचे पुत्र जे नल आणि नल, कुबेर आणि माणिग्रीव हे सुद्धा काय करतात, हे सुद्धा प्रार्थना करतात. म्हणजे हात जोडून ज्यावेळेस त्यांचा उद्धार होतो, ज्यावेळेस भगवंत त्यांना तशा पद्धतीने उखळाने त्यांना दोन्हीही जे अर्जुन वृक्ष असतं त्यांचं ज्यावेळेस त्यांना संहार करतात, अर्जुन वृक्ष ज्यावेळेस पाडतात त्यावेळेस पाडल्यानंतर त्याच्यातून हे दोन कुबेर पुत्र बाहेर येतात आणि ते सुद्धा अशीच प्रार्थना करतात, हात जोडून अगदी प्रार्थना करतात. आणि तशाच पद्धतीने अर्जुन सुद्धा इथे आता काय करतायत, हे असं मोठं महाकाय रूप पाहतात आणि त्यांचं वचन ऐकतात, कशा पद्धतीने मी काळ आहे असं सगळं हे ऐकल्यावरती ते असं हात जोडून उभा राहतात. थरथर कापतायत अर्जुन. म्हणजे अर्जुनाचं बघा की त्यांचं भगवंतांचं वचन ऐकून सुद्धा हे थरथर कापतायत. म्हणजे त्यांना असं वाटत आहे की ते आधी असं वाटायचं की मी सगळ्यात शक्तिशाली, अर्जुनाला वाटायचं मी इतका शक्तिशाली की मी मोठा धनुर्धारी आहे, मी सगळं काही करतोय आणि मी इतका शूरवीर आहे, हा जो त्यांना अभिमान झाला होता. हे आणि त्यांना असं वाटते की मला हे उगीच असा अभिमान झाला आणि हे तर काय भगवंत सगळं करता करवित आहेत, सगळं काही कोण करत आहेत, भगवंत करत आहेत आणि मी काय साधा माणूस आहे. आणि असं म्हणजे त्यांना लक्षात येतं की मी हे त्यांचा सगळा अहंकार इथे निघून जातो सगळा, की हे भगवंतांचे रूप वगैरे पाहून. आणि मग सद्गदित स्वरामध्ये काय करतात, हा जो पुढचा श्लोक आहे ना तो ते म्हणतात की कशा पद्धतीने ह्या जो इतका भयभीत झालाय की त्यांची म्हणजे कशामुळे बरं कारण काय इतकं भयभीत होण्याचं कारण काय, की काय होतं ज्यांची चेतना शुद्ध स्तरावरती असते, चेतना शुद्ध स्तरावरती आणि त्यांच्यामध्ये ज्यावेळेस विनम्र भाव असतो आणि ह्या विनम्र भावाने काय होतं की ते एक प्रकारे स्वतःला अपराधाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. म्हणजे हे एक प्रकारे हेच आहे, कारणच आहे ते की अपराधाची भावना निर्माण होण्याची, म्हणजे त्यांच्यामध्ये विनम्रता आहे एक प्रकारे आणि एक प्रकारे त्यांची चेतना कशी आहे, शुद्ध आहे. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ती काय आहे, अपराधाची भावना निर्माण झाली. आता याच्यामध्ये श्लोकामध्ये बघू आपण की श्लोकामध्ये नमस्कृत्वा आणि प्रणम्य हा शब्द वापरलाय. नमस्कृत्वा ह्या पण नमस्कृत्वा पण वापरलाय आणि प्रणम्य पण वापरलाय आहे शब्द श्लोकात. तर तो काय आहे बरं, की म्हणजे अर्जुन काय करत आहेत, नमस्कार पण करत आहेत आणि प्रणाम पण करत आहेत. इतके म्हणजे ते भयभीत आणि इतके आदरयुक्त त्यांना म्हणजे आनंद पण होत आहे आणि भयभीत पण होत आहेत की काय म्हणजे समोर पहा की म्हणजे त्याच्यामुळे ते प्रणाम म्हणजे नमस्कार मुद्रेमध्ये पाहिजे आणि अगदी सगळे लोटांग म्हणजे नमस्कार मुद्रा घालतात आणि प्रणाम पण करतात. प्रणाम म्हणजे काय की आपण म्हणतो की जसा की पंचांग प्रणाम असतो, म्हणजे साष्टांग प्रणाम आणि अष्टांग प्रणाम, पंचांग प्रणाम हे वेगवेगळे प्रणामाचे प्रकार आहेत. म्हणजे हे प्रणाम करतायत म्हणजे पूर्ण अगदी सगळे शरीर त्यांचं सगळं अख्खं झोपून ते काय करतायत की प्रणाम करतायत भगवंतांना. आणि आणि मंत्र उच्चार करत आहेत, प्रणाम करत मंत्र म्हणजे आपण जसं प्रणाम केल्यानंतर मंत्र उच्चार करतो प्रत्येक ह्याचा. आणि मग सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महान म्हणजे आधी आधी काय करायचं, प्रणाम म्हणजे काय की आधी मन म्हणजे आपल्या मनाने असं मानायचंय की समोर की राधा कृष्ण भगवंत मी त्यांच्यावर माझं म्हणजे सर्वस्व मी त्यांना अर्पण केलेलं आहे, ते माझे स्वामी आहेत. म्हणजे सर्वस्व मार चरणी अर्पिला, म्हणजे हे जे जो पूर्ण खूप हे सुंदर गीत आहे की चरणी अर्पिला म्हणजे सर्वस्व मार चरणी अर्पिला. म्हणजे पूर्ण चरणावरती मी तुमच्या हे राहिले वाहून घेतलेले स्वतःला. म्हणजे की एक जो आहे की म्हणजे भक्तिविनोद ठाकूर पण खूप छान सांगतायत की म्हणजे कशा पद्धतीने मी पूर झालोय तुमच्या दारामध्ये आणि खूप पूर होऊन आहे ना तुम्ही तुमच्या फक्त आज्ञेची वाट पाहतायत आणि मी पळत 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 येणार. म्हणजे म्हणजे असा एक एक भाव जो असतो ना एका भक्ताचा भाव की मी पूर्ण माझं सर्वस्व तुम्हाला अर्पण केलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने हा प्रणामाचा हे आहे की प्रणाम म्हणजे पूर्ण मनाने आधी करायचं असतं की मनाने हा भाव ठेवायचा आणि नंतर प्रणाम केल्यानंतर सगळ्यात मोठा मंत्र म्हणजे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा मंत्र म्हणजे हा मंत्र हा मंत्र म्हटली म्हणजे सगळं काही या मंत्रामध्ये.
म्हणजे बघा की ह्या नुसत्या मंत्राच्या उच्चाराने सुद्धा काय होतं, आपल्या मनाची स्थिती बघा, ती नुसती आपल्यामध्ये हा मंत्र उच्चाराने आपल्यात शुद्धता यायला सुरुवात होते. शुद्धता अचानक असं वाटायला लागतं की म्हणजे काय होतं की माणूस आहे ना सत्वगुणाकडे यायला लागतं. तमगुणातून रजगुणातून तो सत्वगुणाकडे यायला लागतं आणि सत्वगुण हा आपल्याला शांतता आणि आनंददायी असतो. आणि त्यामुळे काय होतं, हा मंत्र उच्चारणाने आपोआपच आपल्यामध्ये शुद्धता यायला लागते, विचारामध्ये प्युरिटी आपल्या यायला लागते आणि आपली बुद्धी ना अगदी योग्य निर्णय घेण्याची क्षमता ह्या बुद्धीमध्ये निर्माण होते असते आपल्या. आणि आपलं मन पूर्ण स्थिर होत असतं. म्हणजे बघा की ह्या मंत्र काही साधारण नसतात आणि ह्या मंत्राच्या उच्चाराने काय होतं, आपल्याला आपल्यामध्ये सगळी ही प्युरिटी निर्माण होते आणि आपलं हे जे मलिन जे मन आहे ना आपलं सगळं धुतलं जातं, मलिन मन. आणि ह्या ह्या मलिन जे मन आहे आपल्या हृदयामध्ये भगवंत ऑलरेडी आहेत आपल्यात, फक्त आपल्याला का दिसत नाही, तर जसं की एक जो आरशामध्ये आपलं प्रतिबिंब का दिसत नाही, तर धूळ जमा झालेली असते, म्हणजे चेतो दर्पण मार्जन आपण जे म्हणतो ना. आणि फक्त कधी दिसते, ज्यावेळेस हे धूळ साफ होते ना त्यावेळेस दिसायला लागते. तसंच हृदयामध्ये भगवंत आहे, पण आपण सुद्धा अजून प्रकट केलेलं नाही असं. भगवंतांना आपण पाहत नाहीये, आपण आपल्या हृदयामध्ये अजून सुद्धा आपण आपल्या अजून सुद्धा विश्वास नाहीये. बघा, जर खरंच जर विश्वास असताना भगवंत माझ्या हृदयात आहे, तर मग आहे ना, मग आपण कधीच कोणती वाईट गोष्ट केली नसती, वाईट गोष्ट बोलली नसती, कधीच आपण कोणाविषयी अपराध केला नसता. मी ह्याच्याशी बोलत नाही, त्याच्याशी बोलत नाही, असं केलं नसतं, कधीच आपण केलं नसतं. आपला ना विश्वासच कमी पडतोय आपला, की हा विश्वास आपला ते अजून सुद्धा तितका प्युरिटीनी दृढ निश्चयाने आपला विश्वास येत नाही की भगवंत माझ्या हृदयात आहे, कोणीतरी मला पाहतंय, भगवंत आपल्याला पाहतंय, क्षण क्षण आपल्याला भगवंत पाहताय. आता इथे पाहतो की आपण ज्यावेळेस भक्ती करायला लागतो ना त्यावेळेस आहे ना, मग काय होतं की असं विचार नाही करायचा की नाही आता मी भक्ती करतोय, माझी भक्ती माझ्या म्हणजे तिथपर्यंत पोहोचेल का, जे एम आहे माझा ते मला प्राप्त होईल का. म्हणजे हा असा विचार नाही करायचा की आपण आहे ना, खूप सोपं आहे अगदी लहान बाळासारखं. म्हणजे श्रील प्रभुपादांनी जे सांगितले ना फक्त ते नियम फॉलो करायचे. प्रभुपादांनी जे सांगितले ना त्या पद्धतीने फक्त वागायचं. आणि मग बाकीचं आहे ना सगळं भगवंतावरती सोडून द्यायचं. कारण आहे ना, आपण नाही ना तितकी प्युरिटी आणूच शकत नाही आपल्यामध्ये आहे ना. म्हणजे आहे ना आपल्याला भगवंतांची भक्ती आपण करू शकत नाही तितकी. कारण आहे ना बघा की आपली भक्ती म्हणजे कशी, की जणू काही एका सूर्याला दीपक दाखवल्याप्रमाणे किंवा नदीला पाणी अर्पण केल्याप्रमाणे छोटस थोडस ओंजळीत किती पाणी येते, म्हणजे ह्या पद्धतीची आपली भक्ती. मग आपली भक्ती तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. पण आहे ना भगवंत इतके करुणामयी आहेत ना, इतके करुणामय. बघा ध्रुव महाराजांना भगवंत ज्यावेळेस भेटतात ते फक्त त्यांना स्पर्श करतात आणि मग ते सगळे मंत्र उच्चारण करतात, त्यांच्यात ती प्युरिटी, ती सात्विक विकार निर्माण होतात. हे सगळे ना क्षणार्धात होणारी गोष्ट आहे. म्हणजे बघा की जसे का एका अंधाऱ्या खोलीमध्ये फक्त लाईट लावायची आणि लगेच उजेड, तर त्याला काय वेळ नाही, एक तासाने उजेड निर्माण होईल किंवा एक दोन तासाने निर्माण होईल असं काही नाहीये. भगवंत आहेत ना, फक्त भगवंतांच्या दर्शनाने, त्यांच्या चरण स्पर्शाने, त्यांच्या नामाने आपोआपच आपल्यामध्ये प्युरिटी निर्माण व्हायला सुरुवात होती. आणि मग काहीच पूर्ण लहान बाळासारखं भगवंतावर सोडून द्यायचं सगळ्या गोष्टी. फक्त आपल्याला जे दिलंय ना ते फक्त नियम फॉलो करायचे, दुसरं काही करायचं नाही. म्हणजे महाराज जसं म्हणतात की तुझी चिंता त्याची सर्व आहे, नको खेद करू कोण त्या गोष्टींचा, असं म्हणतात. पण याच्या आधी काय म्हणतात बघा, याच्या आधी म्हणतात की ह्याच्या सगळ्यात सुरुवातीला की आवडीने भावे हरिनाम घेसी, म्हणजे आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. म्हणजे आधी सुरुवातीला काय म्हटलेत बघा, आवडीने भावे, म्हणजे आवडीने भावे म्हणजे तुम्ही जर आवडीने नाम घेतलं तर उगाच घ्यायचं म्हणून नाही, पण आवडीने ज्यावेळेस नाम घेताल ना त्यावेळेस ही स्थिती निर्माण होईल की तुझी चिंता त्याची सर्व आहे. म्हणजे मग भगवंतांना चिंता तुमची लागायला सुरुवात होते. आणि मग कोणत्याच गोष्टीचं खेद नाही करायचा, कोणत्याच गोष्टीची काळजी नाही करायची, सगळं त्यांच्यावर सोडून द्यायचं. असं आहे भगवंता. म्हणजे भगवंता असे इतके हे आहेत की त्या इतके दयाळू आहेत, इतके दयाळू आहेत की ते पूर्णतः आपल्या वाटच पाहतायत की तू फक्त एक नाम प्युअर घे म्हणून. आणि फक्त आधी सुरुवात तर कर नाम, कसं का होणार, नाचत गात चेष्टेने काहीतरी आधी सुरुवात तर कर आणि मग आपोआप प्युअर नाम यायला सुरुवात होतं. म्हणजे इथं आता आपल्याला आहे ना प्रभुपादांच्या थोडं तात्पर्यांकडे जाऊया आपण. प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये सुद्धा असं म्हटलंय बघा की श्रीकृष्णांना नमस्कार केला तेव्हा सद्गती स्वरात मित्र म्हणून नव्हे तर आश्चर्यचकित भक्त या नात्याने भगवंतांची स्तुती करू लागला. इथे बघा की अर्जुनाचा एक मित्र नाही, मित्र नसून एक ना एक प्रकारे काय भक्त
म्हणजे एक प्रकारे अर्जुन ज्यावेळेस विराट रूप पाहतात ना, त्यावेळेस विराट रूप पाहिल्यानंतर आहे ना, श्रीकृष्णाबद्दलचा जो रस आहे ना, तो रसच हरवून बसतात. त्यांच्याबद्दलचा जो रस होता ना, तो हरवून बसतात श्रीकृष्णाबद्दलचा. म्हणजे भक्त आणि भगवंतामध्ये कसं असं सांगितलं जातं की 12 प्रकारच्या रस असतात आणि त्या रसांनी आदान प्रदान होत असतं. पण 4 हे मुख्य आहेत रस. 4 मुख्य कोणते? दास्य, साख्य, वात्सल्य आणि माधुर्य. हे जे 4 जे आहेत ते रस त्यानुसार. म्हणजे आता बघा की प्रथम जे दास्य रसामध्ये आहे, दास्य रसामध्ये भगवंत काय करतात, भगवंतांच्या प्रेमाने सेवा करू इच्छितात. म्हणजे कोणत्याही अपेक्षा नाही, त्याच्याबद्दल काही अपेक्षा नाही, कोणती अपेक्षा न बाळगता फक्त प्रेमाने भगवंतांची सेवा करतात. आता निस्वार्थ सेवेमध्ये इतका आनंद आहे ना की तो तुम्ही पहा की तुम्ही अशी सेवा करताल, असे काही जण सेवा करतात की जेणेकरून आहे ना ते सेवा मला माझं कोणीतरी पाहिल आणि माझी स्तुती करेल, त्यात आनंद नाही. किंवा माझ्या कंपनीची किंवा ह्याची ऍडव्हर्टाईज होईल, कशाची ऍडव्हर्टाईज होईल म्हणून मी करते, त्यात पण आनंद नाही. पण ज्या वेळी ना तुम्ही पूर्ण प्रेम भाव आणि कोणताही स्वार्थ न ठेवता ज्यावेळेस तुम्ही सेवा करता, तो जो आनंद आहे ना तो कुठेच नाही. म्हणजे हा जो आनंद आहे ना भगवंतांच्या भक्तीत दास्य भावामध्ये, तो इतका आनंद आहे की त्या दास्य भावात बघा की हनुमानजी दास्य भावामध्ये येतात की हनुमानजी सुद्धा बघा, हनुमानजींना काय हो, म्हणजे काय नेमकं काय तुम्ही पूर्ण रामायण बघितलं का, त्यांचं काय इच्छा होती, नेमकं काय त्यांचं कारण होतं इतकी सेवा करण्याची, काय कारण होतं. इथे बघा की सुग्रीवांना सुद्धा त्यांची पत्नी, त्यांचं राज्य प्राप्त झालं. परत बिभीषणाला लंका प्राप्त झाली, सगळ्यांना सगळं प्राप्त झालं. प्रभू रामचंद्रांना सीता महाराणी प्राप्त झाली. पण नाही ना इथे हनुमानजी काय, हनुमानजींना बघा की अयोध्येमध्ये आल्यानंतर त्यांना एक माळा प्राप्त झाली मोत्याची, त्यात पण ते शोधत बसले राम कुठे, राम कुठे, आणि राम कुठे करता करता ती माळ सुद्धा तुटून गेली. म्हणजे ते त्यांना कोणताही त्याच्यामध्ये त्यांना कोणताही हे नाही, हेतू नाही की मला हे प्राप्त करायचे, ते प्राप्त, काही प्राप्त नाही. निस्वार्थ भावाने फक्त त्यांनी सरेंडर भाव ठेवून त्यांनी काय केलंय की भगवंतांची सेवा फक्त प्राप्त केली, भगवंतांची सेवा करत राहिले ते. आता भगवंतांची सेवा प्राप्त केल्यानंतर इथं साख्य भावामध्ये सुद्धा फक्त जीव आणि भगवंत कधीही काय होऊ शकत नाहीत की ते एक एक प्रकारे जीव आणि भगवंत एक होऊ शकत नाही. परंतु त्या काय करतात, साख्य भावामध्ये एक प्रकारे ना रस प्रदान करतात. जसं वृंदावन मध्ये अनेक त्यांचे जे मित्र आहेत, वृंदावन मधले मित्र, की त्यांच्या अगदी पाटकुळीवर बसायचे, खांद्यावर बसायचे, त्यांना त्यांना इकडे तिकडे फिरवायचे. त्यांचं काय सुंदर तो भाव होता त्यांच्यामध्ये. की एकमेकांची कुस्त्या खेळायचे, त्यांना चिडवायचे भगवंतांना, काही नाही. म्हणजे त्यांना इतका असा सुंदर रस होता की जसं ब्रह्मविमोहन लीलेमध्ये मी गेल्या वेळेस सुद्धा तुम्हाला सांगितले कशा पद्धतीने ब्रह्माजी ज्यावेळेस त्यांची स्तुती गात असतात, पुरुष सुक्त स्तुती किंवा आणखी ब्रह्मस्तुती त्यांचं गायचं चाललेलं आहे, पण त्यांची काय घाई, अहो लवकर उरका, माझे मित्र मला खेळायला घेणार नाही. म्हणजे त्यांचा हा भाव की ते मित्रांना एवढे घाबरत होते की मला खेळायला घेतलं तर काय होईल. म्हणजे हा जो भाव आहे ना त्यांच्यामध्ये इतका सुंदर होता की तो दास्य भावामध्ये, सॉरी साख्य भावामध्ये हा जो भाव होता. आणि या साख्य भावामध्ये कोण येते की अर्जुन येत आहेत. की अर्जुन सुद्धा बघा की इतके त्यांचे छान मित्र होते भगवंतांचे, इतके छान की ते त्यांच्या बरोबर ती झोपायचे, त्यांच्याबरोबर एका ताटात जेवायचे, एकत्र जेवण जेवण करायचे, परत त्यांच्या चेष्टा करायचे, त्यांना चिडवायचे भगवंतांना. म्हणजे अशा पद्धतीने त्यांचं इतकं सुंदर हे नातं होतं, सुंदर नातं. आणि ह्या नात्यामध्ये काय होतं की म्हणजे बघा की नात्यामध्ये आपण कसं म्हणतो की हाय हॅलो, किंवा आपण भक्तामध्ये हरे कृष्ण म्हणू शकतो. पण कोण असं करेल का नात्यामध्ये की अरे ए मित्रा तू आलायस, मी तुला नमस्कार करतो, मी तुला साष्टांग प्रणाम करतो, असं कोणी करतं का? नाही करत. तर काय होतं की इथं याच्यामध्ये की अर्जुनाला असं करण्याची इच्छा झाली, तर कशामुळे झाली, तर हे सगळं रूप पाहतात ना. आणि त्याच्याच पुढे थोडक्यात आपण पाहू की वात्सल्य रसामध्ये नंद महाराज आणि यशोदा मैया याच्यामध्ये सुद्धा किती छान त्यांचा सेवाभाव होता की त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये या सेवाभावामध्ये त्यांना कोणी माता पिता होऊ शकत नाही, पण तरी त्यांनी स्वीकार केली भगवंतांनी माता पिता म्हणून. का तर त्यांना हे रसाचं आदान प्रदान भगवंतांनाच घ्यायचं होतं. माधुर्य रसामध्ये सुद्धा
पत्नी किंवा प्रियसी ह्या नात्यामध्ये सुद्धा हे माधुर्य भाव हा निर्माण होत असतो माधुर्य भावामध्ये. आणि त्यांची सुद्धा इथे गोपींची सुद्धा किती निस्वार्थ, इथं तर कोणतीही काम भावना कोणतंही नाहीये, की त्यांचं निस्वार्थ भावना आहे की भगवंतांना किती भगवंतांना चरणाला त्यांचे जर ते पायात चप्पल घालत नाही तसेच काटे टोचतील किंवा भगवंतांची वाट पाहणं, हे सगळे रस हे आहेत ना, हे सगळं आहे ते माधुर्य भावामध्ये सगळे येतात. आता आपल्याला आपला जो मुद्दा चाललाय तो म्हणजे अर्जुनाला इथे भाव बदलतोय बघा, अर्जुनाचा भाव बदलतोय म्हणजे कसा भाव बदलतोय, जसा देवकीचा आणि वसुदेवांचा भाव बदलला ना तसा, म्हणजे देवकी आणि वसुदेवांसमोर सुद्धा कारागृहामध्ये भगवंत अशी चतुर्भुज रूपामध्ये आल्यावरती बघा की साधारणतः की मुलगा जन्माला आल्यानंतर बघा की आपली भावना कशी असते, अरे किती सुंदर आहे, याचं पाय हात किती छान आहे, आपण स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो किंवा हे बघ नाक तुझ्यावरती गेले आणि डोळे माझ्यावरती गेलेत असं बोलणं होत असतं म्हणजे साधारण एक बाळ आल्यावरती. पण इथे भगवंत असे चतुर्भुज रूपात आल्यावर मात्र सगळे हात जोडून उभा राहिलाय, त्यांची स्तुती करत, इथे वात्सल्य भाव येत नाहीये का तर हे चतुर्भुज रूपामध्ये आहे भगवंत. तशाच पद्धतीने इथे अर्जुना समोर आहे ना हे विश्वरूप दर्शन भगवंतांचं आल्यानंतर सगळा हा त्यांचा भाव पूर्ण हे झालं, विरजला त्यांचा भाव की दिसत नाहीये भाव त्यांचा, कारण त्यांना ही एवढा मोठा भाव आणि त्यांच्या लक्षात आलं की हे काळ आहेत भगवंत आणि कशा पद्धतीने त्यांनी सगळ्यांना आधीच गिळंकृत केलेला आहे आणि मला फक्त निमित्त मात्र केलेले आहे. हा सगळा जो भाव आहे ना त्याच्यामुळे तो त्यांचा भाव जातो. म्हणजे येथे आपण अर्जुन त्यांना त्याच्यामुळे काय करतायत की प्रणाम करतायत, म्हणजे ही भक्तीच आहे की हे म्हणजे प्रणाम करताय ही भक्तीच आहे, म्हणजे नमस्कार करणं मा नमस्करू मी, म्हणजे हा सुद्धा हा भक्तीचाच एक प्रकार आहे. परंतु काय आपल्याला काय सांगितले प्रभुपादांनी की आपल्याला दास्य भाव तर म्हणजे एक प्रकारे हे जे भाव रस दिलेत ना त्या रसामध्ये भक्ती करायला सांगितली आणि आपला मार्ग गोलोकधामापर्यंतचा आहे, म्हणजे गोलोकधामामध्ये दास्य साख्य वात्सल्य माधुर्य ह्या रसामध्ये भगवंतांची भक्ती करून आपल्याला काय करायचंय पुढे गोलोकधामापर्यंत आपल्याला जायचंय. त्याच्यासाठी प्युअर हरिनाम घ्यायचंय, कारण एका ठिकाणी सुद्धा श्री कृपाद म्हणतात की एक प्रकारे ना तुमचा एक आहे ना एक गल्ला आहे, जसा जसं पैशाचा गल्ला असतो ना तो भरला ना की आपोआपच आहे ना आपलं भरल्यानंतर आपण आपण आपल्या गंतव्य स्थानापर्यंत जातो. तसंही आपल्याला आहे ना ते एक प्रकारे ना हे करायचंय, आपलं हरिनाम घ्यायचंय, हरिकीर्तन करायचंय, भक्तांचा संघ घ्यायचाय, कथा श्रवण करायच्या, यात्रा करायच्या, ह्या सगळ्या करून आहे ना जास्तीत जास्त 99% हरिनाम हरिनाम घेऊन आपल्याला काय करायचंय की आपलं हे जे आहे ना आपलं जे पैशाचा जो गल्ला आहे ना तो भरवायचा आहे आधी हरिनामाचा. आणि गल्ला भरून आपल्याला कुठे जायचंय, आपल्याला विमान गोलोकधामाचं विमानाचं तिकीट खरेदी करायचंय आपल्याला आणि आपल्याला आपल्या घरी जायचंय, जे आपलं घर भगवत धाम आहे गोलोकधाम आहे. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आजचं मी प्रवचन इथे संपवते. जे काही माझ्याकडून चुकीचे काही आले असेल तर माझ्या बुद्धीचे दोष आहेत आणि जे काही बरोबर असेल ते नित्यानंद प्रभू गुरु महाराज आणि सर्व वैष्णवांची कृपा आशीर्वाद. हरे कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता आणि उद्या सुद्धा सगळे हरी जॉईन बोल. व्हा. हरी आवाज बोल. येतोय माझा? हा येतोय माताजी. थँक्यू श्रीजी पूजा. म्हणजे हरी रविवारी ना आम्हाला तुझं माताजींच्या हाताने म्हणजे अजून चेंज करायचंय का हे सेटिंग चेंज करायचंय माताजी. माताजी सेटिंग चेंज झाली तर हे होईल, विचारता येईल कोणाला काही प्रश्न असेल. थँक्यू माताजी. श्री राधे.
सेटिंग चेंज झालेलं नाहीये माताजी. आनंदोपी माताजी, आवाज येतोय माझा तुम्हाला? हरी बोल. सॉरी हा, माझा काहीतरी इश्यू झाला होता. तर हा, श्रीपूजा, चेंज थँक्यू करता सो येईल मच. सेटिंग. हा, मी हा सेटिंग चेंज करते. हो. आणि अजून एक गोष्ट सांगायची होती. मी सांगत होते मगाशी की तुझं लेक्चर म्हणजे एक खळखळतात झऱ्यासारखं वाटतं मला. एकदम खळखळ खळखळ इतकं छान उत्स्फूर्त. आणि इट इज लाईक थँक्यू सो मच फॉर सच अ वंडरफुल लेक्चर्स ऍक्च्युली. आणि ना माझं एक रिअलायझेशन सांगायचं होतं जस्ट, की आपण आता बरेचदा नामामृत मध्ये ऐकतो ना, हाऊ अटेंटिव्ह चॅन्टिंग इज सो इम्पॉर्टंट. तर मी आता माझा मोबाईल ना चार्जरला लावला होता. पण तो लास्ट मिनिट डिस्चार्ज म्हणजे लाईक माझं लक्षात नाही आलं की मी ते बटन नव्हतं ऑन केलं. मला असं वाटलं की आपल्याला असं वाटतं की आपण चॅन्टिंग करतोय, रोज 16 माळा करतोय, असं करतोय तसं करतोय. पण इफ यू आर नॉट अटेंटिव्ह, आपण त्याच्यामध्ये लक्ष नसेल तर आपण भगवंतांशी कनेक्ट नाही होऊ शकणार है ना. ते चार्जिंग नाही होणार आपलं ते. हो हो. सो नुसतं लावून ठेवणं काही नाहीये, पण अटेंटिव्ह चॅन्टिंग इज सो इम्पॉर्टंट. थँक्यू शिवजी पूजा. कुणाला काही प्रश्न असतील तर प्लीज प्लीज प्लीज. हरी बोल. प्रश्न काही नाहीये, पण माताजीने खूप छान सांगितलं की आपल्याला खेद करण्याची गरज नाही, किंवा जेव्हा आपण हरिनाम चांगलं घेऊ तेव्हा. तर ते खूप आवडलं माताजी, आणि तुम्ही स्वतः ते घेता त्याच्यामुळे तुम्ही ते सांगू शकता. आणि खरंच माताजी म्हणाले तसं खळाळता झरा जसा असतो ना, कसं आहे ना, साठून राहिलं की ते डबक्यासारखं असतं, आणि खळखळतं तेव्हा ते निर्मळ असतं, आणि ते त्याचा जो आवाज असतो तो पण खूप मंजूळ असतो. आणि माताजींना घाई असते थोडीशी की मला पूर्ण जेवढं मला रिअलाइज झालं तेवढं मला सांगायचं सगळ्यांना. त्याच्यामुळे माताजी खूप भराभरा भराभरा बोलतात. तर खूप लक्ष देऊन ऐकावं लागतं. त्याच्यामुळे थँक्यू माताजी, ती सवय तुम्ही आम्हाला लावताय. तरी प्रयत्न येस करेन येस. माताजी. पण मला आहे ना म्हणजे असं भरभरून हे होतं, काय होतं तरी मी म्हणूनच म्हणलं प्रयत्न तुला करेन. झरा. प्रयत्न आणि करेन मी तरी. माताजीने पण छान सांगितलं, बटन ऑन करायला पाहिजे हो आपण. हो. मला आता इतक्यात ते फार मस्त. बटन ऑन इज सो इम्पॉर्टंट. बटन ऑन थँक्यू. करायला पाहिजे. हरी बोल. हरी बोल. मला वाटतं ना श्रीजी पूजा माताजींना थोडा अजून जास्त वेळ द्यायला पाहिजे. त्यांना खूप या की. सांगायचं असतं ऍक्च्युली. येस. मला असं वाटतं की आज्ञाधारक व्हावं, टाइम टू टाइम संपावं, पुन्हा कोणाला बोर होऊ देऊ, जास्त ओव्हरलोड, जास्त डोस पण नाही व्हावं कोणाला. थँक्यू. चालेल चालेल. प्रयत्न करेन. थँक्यू. हरी बोल. चालेल. हरी बंद बोल. करायचं का, नसेल काही प्रश्न तर? येस. चलो. हरी बोल. भेटूया तुझ्या.